स्वराज्यातील असा किल्ला ज्याला रायगडाची प्रतिकृती म्हणून ओळखले जाते आणि ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी एकेकाळी राजधानी करण्याचाही विचार केला होता. छत्रपती संभाजीराजे आणि शहजादा अकबर यांची ऐतिहासिक भेट ज्या गडाच्या पायथ्याशी झाली असा हा वैभवशाली किल्ला सुधागड. नमस्कार मंडळी, ट्रॅव्हलिंग विंग्स चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आम्ही निघालो आहोत रायगडाची प्रतिकृती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुधागडाच्या भटकंतीसाठी. कल्याणपासून सुधागड हे अंतर 110 किलोमीटर आहे. सुधागडला जाण्यासाठी खोपोलीपासून पालीपर्यंत बस अवेलेबल असतात. त्यानंतर पालीपासून दर्या गावापर्यंत बसने किंवा खाजगी वाहन भाड्याने घेऊन सुधागडच्या पायथ्याशी पोहोचू शकतात. आमचा प्रवास सुरू झाला कल्याणहून. संध्याकाळी 7 वाजता आम्ही स्कूटीने निघालो. वाटेत आम्ही पालीच्या श्री बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेतले. मंदिर बंद होते, पण गेटमधूनच श्रींचे दर्शन घेत मनोमन प्रार्थना केली. तिथून पुढे पालीपासून फक्त 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या दर्या गावात आम्ही पोहोचलो. गावात पोहोचताच पटापट टेंट सेटअप केला आणि विश्रांती घेतली, जेणेकरून सकाळी लवकर उठून ट्रेकला सुरुवात करता येईल. रस्त्यालगत दर्यागाव नावाचा फलक आहे. इथूनच किल्ल्यावर जाण्यासाठी वाट आहे. सकाळी 7 वाजता आम्ही गड चढायला सुरुवात केली. दर्या गावातून गडावर पोहोचायला साधारण 2 तास लागतात. या गडावर जाण्यासाठी 3 प्रमुख वाटा आहेत. एक वाट धोंडसे गावातून येते. धोंडसे या गावी आल्यावर गडावर जाण्यासाठी 3 तास लागतात. या वाटेने आपण दिंडी दरवाजात येतो. दुसरी वाट ही पाच्छापूर गावातून येते. या वाटेने गडावर जाण्यासाठी 2.5 तास लागतात. तिसरी वाट दर्या गावातून येते. या गावातून गडमाथा अवघ्या 2 तासात गाठता येतो. समुद्र सपाटीपासून सुमारे 2000 फूट उंचीवर असलेला हा किल्ला शांत, विस्तीर्ण पठारासाठी आणि ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्याला एकेकाळी राजधानी करण्याचाही विचार केला होता, त्यामुळे याचे ऐतिहासिक महत्त्व खूप आहे. सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. पूर्वी या गडाला भोरप असेही म्हणत असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले. सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी ही 2200 वर्षापूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. गावातून गडाच्या दिशेने चालायला लागल्यावर काही अंतरावर पठार लागते. तिथून पुढे गड चढताना 2 ठिकाणी लोखंडी शिड्या बसवण्यात आल्या आहेत. या दगडी पायऱ्यांवरून थोडे जपून चढावे लागते. इथून सूर्योदयाचा नजारा खूपच अप्रतिम दिसतो. इथून पुढेच दुसरी मोठी शिडी लागते.
या शिडीने गडावर चढणे सोपे झाले आहे. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी होराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये जेव्हा आदिलशाही मुलूक जिंकला त्यावेळी सुधागडचा किल्ला स्वराज्यात सामील झाला असावा. दोन्ही शिड्या पार केल्यानंतर साधारण 10 मिनिटे चालल्यावर गडाच्या पायऱ्या लागतात. थोडे चढून आल्यावर पाच्छापूर दरवाजा उद्ध्वस्त अवस्थेत दिसतो. या पायऱ्या चढून गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला दिसतो भक्कम असा चिलकती बुरुज. दरवाजातून आल्यावर 2 मोठे बुरुज दिसतात, एक पाच्छापूरच्या आणि दुसरा ठाकूरवाडीच्या दिशेने असलेला. दोन्ही चिलकती बुरुज असून आजही चांगल्या अवस्थेत आहेत. थोडे पुढे आल्यावर आणखी एक पूर्वेकडील चिलकती बुरुज आहे. या बुरुजावरून ठाकूरवाडी गावाचा परिसर व्यवस्थित पाहता येतो. चिलकती बुरुज पाहून झाल्यावर गडावर जाताना डाव्या हाताला पिण्यायोग्य पाण्याचे टाके लागतात. दोन्ही बाजूंचे बुरुज पाहत पाहत आम्ही साधारण 1 तासात गडमाथा गाठला. चिलकती बुरुजापासून गडमाथ्यापर्यंत काही ठिकाणी पायऱ्या आहेत तर काही ठिकाणी पायवाट आहे. सुधागडचा माथा अतिशय विस्तीर्ण आहे. रायगडासारखंच नियोजनबद्ध बांधकाम येथे दिसून येते. या गडाचा घेरा मोठा आहे. गडावर पाण्याचे अनेक तलाव आणि वाड्याचे अवशेष बघायला मिळतात. गडावरून समोरच उभा असणारा घनगड, कोरीगड, तैलबैला, सवासणीचा घाट यांचे विहंगम दृश्य दिसते.
भौगोलिकदृष्ट्या सुधागडच्या पठाराचे 3 विभाग होतात. पहिला विभाग म्हणजे वाड्यासमोरील पश्चिमेकडील पठार. या परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तूचे अवशेष दिसतात, कारण जमीन समतल असून येथे तळ आणि मोठी टाकी आहेत. दुसरा विभाग म्हणजे भोराई देवी मंदिर आणि टकमक टोकापर्यंत असलेला परिसर. हा भाग निमुळता असून येथे 4 विशाळ कोठारांचे अवशेष आहेत. तर तिसरा भाग म्हणजे पूर्वेकडील परिसर. इकडे एक विशाल बुरुज असून जंगलात काही अवशेष आढळून येतात. गडमाथ्यावर आल्यावर पुढे अवघ्या 5 मिनिटात सिद्धेश्वर मंदिर लागते. या मंदिरात आम्ही महाशिवरात्रीला आलो होतो. साधारण 25 वर्षापूर्वी पूर्णपणे जीर्ण अवस्थेत असलेले हे शिवमंदिर प्रथमतः स्थानिक लोकांच्या दृष्टीस पडले. साधारण 25 वर्षापूर्वी हे शिवमंदिर पूर्णपणे जीर्ण अवस्थेत होते आणि स्थानिक लोकांच्या नजरेस पडले. 2017 साली बाळ रायगड परिवार यांनी येथे संवर्धनाचे काम सुरू केले. त्यावेळी झाडीत लपलेले हे मंदिर भोराई देवस्थानचे श्री प्रधान काकांनी परिवाराला दाखवून दिले. यानंतर परिवाराने ठाम निर्णय घेऊन 2019 साली मंदिराचा जीर्णोद्धार करून ते पुन्हा उभे केले. मात्र चक्रीवादळामुळे मंदिराचे नुकसान झाले. अनेक अडचणींवर मात करत परिवाराने पुन्हा एकदा मंदिराची उभारणी केली. मंदिरामागील बाजूस कमळ तळे आहे. मंदिरात पूजा करून आम्ही पुढे निघालो. मंदिराजवळून उजव्या हाताला साधारण 5 मिनिटे खाली उतरले की पाण्याच्या टाक्या दिसतात. आजही त्यामध्ये स्वच्छ पाणी साठलेले आहे. पुन्हा वर येऊन आम्ही पंत सचिव वाड्याकडे निघालो. पंत सचिवांचा सरकारवाडा हा इसवी सन 1705 साली बांधलेला आहे. चौकोनी आकाराच्या या मजबूत व भव्य वाड्याची अर्धीच बाजू राहिली होती, पण श्री भोराई देवस्थान विश्वस्त मंडळाने याची पुनर्बांधणी केली. वाड्याला 2 दरवाजे असून ऐसपैस वरांडा आहे. वाड्यात 2 बंद खोल्या आणि 1 माडी आहे. या वाड्यात 50 जणांची राहण्याची सोय सुद्धा होते. हा वाडा इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पंत सचिव हे मराठा साम्राज्यातील महत्त्वाचे पद होते. वाड्याची रचना पाहिली की त्या काळातील प्रशासकीय व्यवस्थेची कल्पना येते. आजही येथे मुक्कामाची सोय उपलब्ध आहे, त्यामुळे अनेक ट्रेकर्स येथे रात्री थांबतात. वाडा पाहून आम्ही पुढे निघालो महादरवाजाकडे. इथे जाण्यासाठी 10 मिनिटे लागतात. दरवाजाची रचना पाहिली की रायगडाची आठवण येते. म्हणूनच सुधागडला रायगडाची प्रतिकृती असं म्हटले जाते.
हे या किल्ल्याचे महाद्वार आहे. याची रचना गोमुखी पद्धतीची आहे. हे द्वार 2 मोठ्या बुरुजांच्या मध्ये लपलेले असल्यामुळे त्याला चांगले संरक्षण मिळालेले आहे. सध्या येथे रायगड प्रतिष्ठान यांच्या वतीने गड स्वच्छता मोहीम सुरू होती. अशा मोहिमांमुळे गडाचे वैभव टिकून राहत आहे. हे पाहून मनाला आनंद झाला. महादरवाजेच्या मार्गाने खाली उतरल्यानंतर आणखी 3 दरवाजे लागतात. त्यातील एका दरवाजाजवळ पाण्याची टाकी आहे. तेथे पाणी भरून आम्ही पुन्हा गडमाथ्यावर परतलो. इथले उद्ध्वस्त अवशेष पाहिले की त्या काळचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. आपले गड किल्ले कसे जपले गेले असतील याची जाणीव होते. आजही काही गडकिल्ले दुरुस्तीची वाट पाहत आहेत. काही संस्था आणि गडप्रेमी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपल्यालाही जसे शक्य आहे तसं या वारशाच्या जतनासाठी मदत करायला हवी. कारण गडकिल्ले म्हणजे आपल्या इतिहासाचा अभिमान आणि ओळख आहेत. आल्या वाटेने महादरवाज्यातून परत गडमाथा गाठला आणि आई बोराई देवी मंदिराकडे आलो. मंदिर मोठे आणि सुस्थितीत आहे. मंदिरात एक व्याघ्रमूर्ती आहे. सभा मंडपात एक भली मोठी घंटा देखील आहे. मंदिरामध्ये आई बोराईची सुंदर अशी मूर्ती आहे. देवीची मूर्ती खूप सुंदर असून तिच्या दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात. मंदिर साधं पण शांततेने भरलेले आहे. थोडा वेळ इथे बसले की मन प्रसन्न होते. बोराई देवी मंदिराजवळच अनेक अज्ञात वीरांच्या समाध्या आहेत. त्यावर सुबक नक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या पुढील वाटेवर सुंदर गजलक्ष्मीचे शिल्प पाहायला मिळते. दगडात कोरलेली ही कलाकृती त्या काळातील शिल्पकलेचे अप्रतिम उदाहरण आहे. रायगड परिवाराने गडावरच साधी पण मनाला समाधान देणारी खिचडी बनवली होती. ते खाऊन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. हा गड पूर्ण एका दिवसात पाहून होत नाही. वेळ कमी असल्यामुळे आम्हालाही काही अवशेष पाहता आले नाहीत. गडावर कुणीतरी आग लावली होती. त्या आगीच्या ज्वाळा भडकत होत्या आणि त्यात डोक्यावर रखरखत ऊन होतं. दोन्हींच्या तापात गड जणू काही शांतपणे सगळं सहन करत उभा होता. आणि रस्त्यातच लिंबू पाणी विकण्यासाठी गावातल्या काकू दिसल्या. त्या काकूंकडून घेतलेलं ते मस्त थंडगार लिंबू पाणी डोक्यावरच्या उन्हाचा तडाखा थोड्यापुरता का होईना शांत करून गेलं. त्या एका ग्लासाने शरीरालाच नाही तर मनालाही दिलासा दिला. तुम्हाला सुधागडची ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.
जय शिवराय.